नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली जी आहे ती आता जो प्रियाने तोडलेला बॉक्स आहे तो घेऊन तिच्या रूम मध्ये येते आणि त्यानंतर ती बॉक्स जो आहे तो व्यवस्थित जोडते. म्हणजे पूर्णाईला आवडेल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आणखी काही चेंजेस करते. परंतु तो बॉक्स दुरुस्त करणं हे सायलीला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या पूर्णाजी आहेत त्यांच्या भावनांशी रिलेटेड असतात. कारण पूर्णाजीच्या बाबतीत जे प्रियाने केलेलं असतं त्यामुळे पूर्णाजी दुखावली गेलेली असते. त्यामुळे सायली आलेली असते आणि तिने तो बॉक्स छान पद्धतीने जोडलेला असतो. आणि मग जेव्हा पूर्णाजी डायनिंग टेबलवरती येईल त्याच्या आधी पूर्णाजी ज्या चेअरवर बसत असते त्या चेअरवरती तो बॉक्स पूर्णाजीसाठी तिने ठेवलेला असतो. पूर्णाजी येते आणि तो बॉक्स घेते आणि म्हणते, खरंच अगदी पहिल्यासारखा झालाय हा बॉक्स. आणि मग पूर्णाजी सायलीचं कौतुक करू लागते आणि अर्जुनला सांगू लागते की आज तुझ्या बायकोने हा बॉक्सच नाही जोडला तर माझ्या मनातल्या ज्या आठवणी आहेत त्या सुद्धा पुन्हा तिने जोडलेल्या आहेत. माझं मन सुद्धा तिने जपलेलं आहे. म्हणजे माझ्या मनातल्या आठवणी, तुझ्या आजोबांबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या तिने जपलेल्या आहेत. खरंच खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत पूर्णाजी आहे ती सायलीबद्दल खूप छान बोलत असते आणि प्रिया मात्र तोंडावर पडलेली असते. इकडे आता अर्जुन आणि चैतन्याने जो एसीपी आहे त्याच्या घरी धाड टाकलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या हाती जी गोष्ट लागलेली आहे ती मात्र खूपच जबरदस्त अशी आहे. कारण अर्जुनला समजलेलं असतं की ते रिटायर्ड एसीपी आहेत त्यांच्याकडून लोकेशन रिपोर्ट जे आहेत ते घेतलेले होते. आणि मग अर्जुन तिथे जातो आणि त्यांना म्हणतो, तुम्हाला जो मेल आलेला होता रिक्वेस्टसाठी तो मला दाखवा. आणि अर्जुन त्यांच्या मोबाईलमधून मेल पाहतो. खरं तर त्याआधीच त्याने महिपतला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की माझा हप्ता मला द्या, या पद्धतीने तो बोललेला असतो. आता अर्जुन त्याचबरोबर चैतन्याच्या हाती खूप मोठी गोष्ट लागलेली आहे आणि अर्जुन आणि चैतन्य दोघंही तिथे पाहतच राहतात. इकडे सायली आणि प्रताप, म्हणजे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आता आपण सुरुवात करूया. सायली आणि प्रताप. सायली किचनमध्ये असते, प्रताप तिथे आलेले असतात. तेव्हा सायली प्रतापला म्हणत असते, काय झालं बाबा? तेव्हा प्रताप म्हणतो की कळतच नाहीये, तुझी सासू रुसले ना, तिची समजूत कशी घालायची? शेवटी आता तिचा रुसवा काढणं म्हणजे ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाहीये, असं प्रतापचं म्हणणं असतं. तेव्हा सायली म्हणत असते, पण बाबा नक्की काय झालंय? तर सायलीला कळलेलं असतं कशामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि मग सायली म्हणत असते प्रतापला, बाबा थांबा मी आलेच. इकडे अर्जुन, चैतन्य आणि रविराज पोहोचलेले असतात आणि तिथे त्या टेलिकॉम कंपनीमध्ये तिथे गेल्यानंतर ते गोडबोले आहेत त्यांच्याशी ते बोलू लागतात. तर गोडबोलेंसोबत बोलल्यानंतर अर्जुन, रविराज यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण 13 जानेवारी 2023चे जे रिपोर्ट आहेत ते कोणी घेतले होते का तुमच्याकडून? पोलिसांकडून तुम्हाला रिक्वेस्ट आली होती का? या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जात असते. परंतु तिथे आता अर्जुन आणि चैतन्य त्याचबरोबर रविराज यांना कळतं की असे कोणतेही रिपोर्ट मागायला आमच्याकडे कोणीही आलं नव्हतं. तेव्हा मात्र अर्जुन, चैतन्य, रविराज यांना धक्का बसतो. कारण हे कसं शक्य आहे? मग जर पोलिसांनी ते रिपोर्ट घेतले नाहीत आणि मग हे सगळं कसं झालेलं आहे? या गोष्टींचा शोध सुरू झालेला असतो. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की एकदा प्लीज चेक करा ना, तुमच्याकडून डेटा डिलीट वगैरे झालाय का, असं अर्जुनला वाटत असतं. म्हणून अर्जुन त्यांना बोलत असतो. तेव्हा ते म्हणत असतात, नाही, आमच्याकडून कोणताच डेटा डिलीट वगैरे झालेला नाही, असं ते स्पष्टपणे सांगत असतात. तेव्हा मात्र अर्जुनला आता टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय घडतंय. इकडे नागराज जो आहे तो खाली येतो आणि सुमनला कॉल करतो. सुमनला कॉल केल्यानंतर नागराज सुमनला म्हणत असतो की तुला किती वेळ लागणार आहे यायला? तेव्हा तू पोहोचलीस का? सुमन सांगते, हो 1-2 तास वगैरे लागतील मला. सुमनला पोहोचलीस का असं विचारतो आणि नागराज म्हणतो की चला. मग आता नागराजने पुढची कामगिरी सुरू केलेली असते, ती म्हणजे त्याला जाऊन प्रतिमाला वेड्यात काढायचं आहे आणि आणखी तिला खूप भास होत आहेत हे जाणवायचं, दाखवायचं आहे. त्यासाठी हे असले मूर्खासारखे धंदे नागराज करत असतो. तो आता बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तोंडाला पांढरा रुमाल बांधतो. आता त्याला एवढंही कळत नाहीये की आपण तोंडाला रुमाल बांधला म्हणजे आपल्याला कोणी ओळखणार नाही, असं होऊ शकत नाहीये. तोंडाला पांढरा रुमाल बांधतो आणि आता प्रतिमाच्या रूमकडे जातो. कारण खिडकीतून उडी मारून त्याला वरती जायचं असतं आणि त्यासाठी तो तिथे पोहोचलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींमुळं आता नागराज हा मूर्खात निघणार असतो, पण त्याला त्या गोष्टीची जाणीव नसते.
तर इकडे सायली जी आहे तो फुलांचा बुके तयार करते आणि येते. सायली फुलांचा बुके घेऊन आल्यानंतर तिथे आलेली असते आणि मग प्रतापला ती देते. तेव्हा प्रताप म्हणत असतो की काय आहे ग हे. तेव्हा सायली म्हणते की हा जो बुके आहे ना, हा तुम्ही घेऊन आईंकडे जा आणि त्यांना द्या, अगदी गुडघ्यावर बसून त्यांना सांगा. तेव्हा प्रताप म्हणतो अगं काय हे कसं शक्य, हे काय आमचं वय आहे का. तेव्हा सायली म्हणत असते तुम्ही हे करा, बघा तुम्हाला फायदा होईल. या सर्व गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सायलीने हे सगळं सांगितल्यामुळं आता लगेचच ऐकायला तयार होते. ती ऐकायला तयार होतो तो म्हणजे प्रताप. मग सायली सांगितले म्हणून प्रताप लगेच तयार होऊन त्या गोष्टी करण्यासाठी जातो. इकडे नागराज हा प्रतिमाच्या रूममध्ये आलेला असतो. प्रतिमा रूममधले कपडे आवरत असते आणि ती कपाटात घड्या करून ठेवत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा नागराजने तिथली उशी असते ती घेतलेली असते आणि ती उशी प्रतिमाच्या तोंडावरती दाबायला सुरुवात करतो. प्रतिमा घाबरलेली असते, पण आता प्रतिमाकडे तेवढी ताकद असते की आपल्यावर जर कोण हल्ला करत असेल तर त्या व्यक्तीला तिथे रोखायची ताकद आज प्रतिमाकडे आलेली असते. आणि प्रतिमा नागराजचा जो हल्ला आहे, नागराजचा जो डाव आहे तो उधळत असते आणि त्यातही प्रतिमाचा एकच तिथं विचार चाललेला असतो आणि तो म्हणजेच की नागराजने तोंडाला जे कापड बांधलेलं आहे ते कापड काढायचा. आणि मग प्रतिमा शेवटी त्याच्यामध्ये यशस्वी ठरते आणि नागराजच्या तोंडाचा रुमाल तिनं काढलेला असतो आणि नागराजला धक्का देऊन ती पाडते आणि त्यानंतर नागराज आहे तो तिथून पळ काढतो. नागराज आता पळालेला असतो. प्रतिमा खूप घाबरलेली असते, ती खाली येते, ओरडत घाबरत खाली आलेली असते. तेवढ्यात सुमन आलेली असते म्हणून बरं. सुमन येते, प्रतिमाला शांत करू लागते. प्रतिमाला म्हणू लागते काय झालं वहिनी. तेव्हा प्रतिमा सांगत असते तिला सांगताही येत नसतं, कारण तिच्यावरती हल्ला झालेला असतो, कुणीतरी येऊन तिच्यावरती हल्ला केलेला असतो, एवढी मोठी गोष्ट घडलेली असते आणि हे सगळं कसं घडणार, हे कसं सांगणार, ही मोठी गोष्ट असते आणि त्याचमुळं प्रतिमाला बोलता येत नसतं. तेव्हा सुमन मात्र हुशारीने म्हणते की चला वहिनी आपण वरती जाऊन पाहूया. आणि मग वरती गेल्यानंतर सुमन जेव्हा ते सगळं पाहत असते तेव्हा सुमन म्हणते की काय झाले वहिनी. मग सुमन जेव्हा सांगते, सुमनला प्रतिमा सांगत असते की इथं कोणीतरी आलं होतं आणि त्या व्यक्तीने माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट प्रतिमा वर्जून सांगत असते आणि तेव्हा मात्र आता तिथे धक्का बसलेला असतो. नक्की ती व्यक्ती कोण आहे हा मोठा प्रश्न असतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला शोधायचं कसं. आणि त्याचबरोबर इकडे सायली प्रताप म्हणत असतात की सायली चल तू माझ्याबरोबर. मग सायली आता त्यांच्यासोबत येते. सायली बाहेर थांबते आणि प्रतापला सांगू लागते की बाबा जा तुम्ही आता, असं प्रतापला सांगत असते. मग प्रताप जो आहे तो जातो आणि अगदी गुडघ्यावर बसून तो फुलांचा गुच्छ देतो आणि म्हणतो माझ्या सुंदर बायकोसाठी, माझ्या गुलाबापेक्षा सुंदर बायकोसाठी हा बुके, असं म्हणत गुडघ्यावरती बसून तो प्रपोज करत असतो, तिची माफी मागत असतो. आणि कल्पना मात्र म्हणत असते की काय हो हे कुणी पाहिलं तर काय म्हणेल. तेव्हा प्रतापचं असं म्हणणं असतं की काय म्हणणार आहे, बाबा किती रोमॅन्टिक आहे एवढंच म्हणेल ना, आणि त्यांचे डॅड कसे आहेत हे कळेल, म्हणजे अजूनही आपलं जे नातं आहे ते तेवढंच छान आहे ही गोष्ट कळेल, असं तिथं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणत असते की तुम्ही ना खरंच मी तुमच्यावर ना रागवू पण शकत नाहीये, मला ना नवलच वाटतं तुमचं, असं म्हणत तिने तो बुके आता हातात घेतलेला असतो आणि प्रतापवरचा राग सोडलेला असतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे आता कल्पना खूप सुंदर हसलेली असते आणि प्रताप म्हणालेला असतो की हीच माझी बायको आहे, एवढी सुंदर, गुलाबापेक्षाही सुंदर आहे. सायली म्हणत असते की खरंच आईंचं आणि बाबांचं नातं किती गोड आहे आणि त्यांचा तेवढाच गोड मुलगा माझ्या आयुष्यात आहे, म्हणून मी नशीबवान आहे, असं सायलीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता नागराज इकडे रविराज अर्जुन बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की सिनियर मला एक गोष्ट कळत नाहीये, हे सगळं असं झालेलं आहे तर तो लोकेशन रिपोर्ट मग कोणी घेतला, त्यांच्याकडे रिक्वेस्टच आलेली नाहीये, तर हा लोकेशन रिपोर्ट कुठून मिळालेला आहे, या सगळ्या गोष्टींचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात एकतर पोलिसांनी तो लोकेशन रिपोर्ट घेतलेलाच नाहीये, मग पोलिसांनी काय केलं आणि का घेतला नाहीये, मेन म्हणजे साक्षीचा लोकेशन रिपोर्ट घेणं गरजेचंच होतं, मग पोलिसांचं. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघंही म्हणू लागतात आम्हाला काय वाटतं माहितीये का, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमधला कोणीतरी असा व्यक्ती आहे जो याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, ही गोष्ट आता समोर आलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टींमुळं एक भारी असं घडत असतं, ते म्हणजे
की अर्जुन आणि चैतन्याला आता हाती लागलेली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की यामागे असलेला पोलीस इन्स्पेक्टर किंवा कोण आहे हे शोधणं. इकडे सुमन कॉल करते आणि रविराजला सांगते की भाऊजी तुम्ही लवकर घरी या, कारण वहिनींची तब्येत बिघडलेली आहे. काय झाले कळत नाहीये, त्यांना सांगताही येत नाहीये, त्या खूप घाबरलेल्या आहेत. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो काय झालं सिनियर. तेव्हा रविराज सांगू लागतात की अरे घरी बोलवले, सुमनचा फोन आलेला, प्रतिमाची तब्येत बिघडली आणि मला घरी गेलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो मी पण येतो. तेव्हा रविराज म्हणतो की नाही नको, मी जातो, गरज लागली तर सांगेल, आय विल मॅनेज. असं म्हणत रविराज निघायला सुरुवात करतात. इकडे सुमन इकडे प्रतिमाला शांत करत असते. वहिनी तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका असं म्हणत ती समजवत असते. परंतु इकडे जेव्हा प्रतिमाला समोर सगळं दिसत असतं, काय झालेलं आहे, रविराज तिथे येतात आणि विचारू लागतात. जेव्हा रविराज प्रतिमाला हे सगळं विचारतात तेव्हा प्रतिमा सांगत असते की आपल्या रूममध्ये कोणीतरी आलेलं आणि त्याचबरोबर इथे या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या हे जेव्हा रविराज सांगत असतात तेव्हा मात्र रविराजला प्रतिमा सांगत असते. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात काय, आपल्या रूममध्ये येऊन तुझ्यावर हल्ला करण्यापर्यंत कोणाचे मजल गेले, कोणी केले हे सगळं. आणि आता नाटकी जो आहे नागराज तो आता तिथं पोहोचलेला असतो आणि नागराज जो आहे तो बघत असतो. मग रविराज विचारतोय की कोण होतं, असा प्रश्न विचारल्यानंतर इकडे हल्ला करणारी व्यक्ती नागराज होती असं प्रतिमाने सांगितलेलं असतं. तेव्हा नागराज म्हणू लागतो काय बोलताय वहिनी तुम्ही, म्हणजे ना हे ऐकण्याआधी माझा जीव गेला असता ना तरी बरं झालं असतं. तेव्हा मात्र रविराज म्हणतात की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण प्रतिमावरती हल्ला झालेला आहे आणि तिने सांगते की तो हल्ला तू केलेला आहेस, मला माहिती आहे तू असं काही करणार नाही. तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणत असतो काय पण काय बोलताय वहिनी, भास झाला असणार आहे तुम्हाला यावेळेस पण, असं नागराजच्या बाबतीत प्रतिमाला बोलल्यानंतर प्रतिमा म्हणत असते नाही ती व्यक्ती नागराजच होती ही प्रतिमा ठणकावून सांगत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो की नाही भास झाला असणार आहे, नागराज याच मुद्द्यावर अडून असतो. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय मला ना कळतच नाहीये. आणि प्रतिमा मग घाबरते आणि ती म्हणते मला पण भास होत आहेत, मला वेळ लागले, आता असे पण भास व्हायला लागलेत. खरं तर प्रतिमा इतकी पॅनिक झालेली असते, इतकी घाबरलेली असते, तिच्यावरती हल्ला झालाय या गोष्टीवरती रविराजने पूर्ण विश्वास ठेवायला हवा होता. पण रविराज त्या क्षणी म्हणालेले असतात की नाही माझा नागराज तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण प्रतिमाला असं वाटतंय, असं त्यांचं बोलणं असतं. तेव्हा मात्र प्रतिमाला धक्का बसतो. प्रतिमा म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण मी खोटं बोलतच नाहीये, कारण ती व्यक्ती नागराजच होती असं प्रतिमाचं म्हणणं आहे. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायली आहे अर्जुनला विचारते काय झालंय, तुम्ही एवढे असे पॅनिक का झालेले आहात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तो लोकेशन रिपोर्ट जो आहे तो तिथून घेतलेलाच नाहीये, त्याच्यामध्ये ना काहीतरी गोंधळ आहे असं सायलीला अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणते नक्की काय झाले. इकडे पूर्णाजी उठण्याचा प्रयत्न करत असते पण तिला तिच्या कमरेमुळे उठता येत नसतं आणि पूर्णाजी म्हणते अगं तन्वी लवकर ये, आणि तन्वीला हाका मारायला सुरुवात करते. प्रिया जिना चढून अर्जुन सायलीच्या रूममध्ये निघालेली असते, कारण तिला तिथे जाऊन तिथली माहिती गोळा करायची असते आणि म्हणूनच ती तिथे गेलेली असते. त्याच वेळी इकडे पूर्णाजीने बोलवल्यानंतर प्रिया म्हणत असते की नाही आता शेवटी मला जावंच लागणार आहे, मी जर गेले नाही तर ही म्हातारी अजून कोकलत राहणार आहे, असं म्हणत ती येते आणि म्हणते काय झालं. तेव्हा पूर्णाजी सांगते की अगं मला बाहेर यायचंय, मला उठता येत नाही, माझी कंबर अखडली, मला मदत कर, असं पूर्णाजी तिला सांगत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की काय हे तुझं, आणि अगदी तिला पूर्णाजीला हिसकी दिसकी देत असते, कशीही तिला उठायला मदत करत असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णाजीला खूप राग येतो. पूर्णाजी म्हणते तिथली काठी दे माझी, असं म्हणत तिने काठी मागितलेली असते आणि पूर्णाजीने काठी मागितल्यानंतर प्रियाने तिथं रागानंच ती काठी ओढून घेतली जाते आणि तिथे असलेलं सामान तिनं पाहिलेलं नसतं आणि त्यातला महत्त्वाचा जो बॉक्स आहे पूर्णाजीचा तो खाली पडलेला असतो. पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते की तन्वी हे सगळं काय केलेस तू. तेव्हा प्रिया म्हणत असते की मी काय केले आता, आणि पायाने तो बॉक्स त्यातली ज्वेलरी पूर्णाजीची ती बाजूला झरकवत असते. तेव्हा पूर्णाजीला राग आलेला असतो आणि पूर्णाजीला म्हणत असते चल. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तन्वी, तुझं तू खूप सहन केलेलं आहे, तुला ना माणसांची किंमतच नाहीये, तो बॉक्स तू का पाडलेला आहेस, असं पूर्णाजी तिला विचारत असते. तेव्हा मात्र प्रियाचं असं म्हणणं असतं की अगं साधा बॉक्स तरी जुना, काय गरज आहे तसलं ठेवायची, फेकून द्यायचा ना तो. पूर्णाजी म्हणत असते मला यांनी माझ्या वाढदिवसाला दिला होता, मी इतकी वर्ष जपून ठेवलाय, तुला कळतंय का तू काय बोलतेस काय करतेस.
तेव्हा प्रिया मात्र पूर्णाजीलाच आरोप करत असते. त्यावेळेसच प्रताप, कल्पना, सायली, अर्जुन तिथे येतात. अर्जुन म्हणू लागतो की काय झालं पूर्णाजी? तेव्हा पूर्णाजी सांगत असते की असं झाले. त्याचवेळी प्रताप तिथे म्हणतात की अगं पूर्णाई, हा बॉक्स तुला बाबांनी दिलेला होता ना, तो कसं काय पडला? त्यावेळेस पूर्णाजी सगळं सांगू लागते की ह्या तन्वीने हा सगळा गोंधळ घातलेला आहे, हिनेच तो बॉक्स पाडलेला आहे आणि तो बॉक्स तिनं पायानं ढकललेला आहे. आणि तसं म्हटल्यानंतर प्रताप आणि कल्पना दोघंही म्हणू लागतात की तन्वी, तुला कळतंय का काय केलंय तू? तेव्हा प्रिया म्हणत असते की तुम्ही आता एवढ्या साध्याच्या ह्या बॉक्ससाठी तुमच्या सुनेला बोलणार आहात, तुमच्या सुनेला ओरडणार आहात. सायलीला तर खूप राग आलेला असतो आणि प्रिया मात्र तिथे स्वतः आपण किती साळसूद आहे हे सगळं आणत असते. आणि त्याचबरोबर इकडे रागाला जाऊन तीच बाजून सगळ्यांवरती आरेरावी करत तिथून निघून जात असते. घरातले सगळेजण जाम चिडलेले असतात आणि प्रियाचं जे खरं रूप आहे ते सगळ्यांच्या समोर येत असतं. पूर्णाजी म्हणत असते, बाद झालं तन्वी, तुला ना वस्तूंची पारख नाहीये ना माणसांची ना नात्यांची. तुझं जे वागणं चाललंय ना ते पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे. असं म्हणत पूर्णाजीला आता प्रियाचा जो खरा चेहरा आहे तो समोर येत असतो आणि पूर्णाजीला जाणवत असतं की हे सगळं जे काही घडत आहे ते खूप भयानक असं आहे. आणि पूर्णाजी मात्र म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत या मुलीचं खूप सहन केलेलं आहे, पण आता यापुढे नाही असं पूर्णाजीने ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र पूर्णाजी जी आहे ती म्हणत असते की खरंच मला कळतच नाहीये की ही तन्वी नक्की काय आहे, काय घडतंय. कल्पना त्याचबरोबर सायली सर्वजण तिथे असतात. कल्पना आणि प्रताप दोघंही पूर्णाजीला समजवत असतात, सांगत असतात की खरंच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत घडत आहेत त्या खूप विचित्र पद्धतीने घडत आहेत. त्यानंतर सायली त्या बॉक्सच्या जवळ जाते. तो बॉक्स जो आहे तो उचलून घेते आणि त्या बॉक्सकडे पाहू लागते आणि तो बॉक्स घेऊन तिच्या रूममध्ये जाते. सगळेजण सायलीकडे पाहत असतात. आता सायली काय करणार याच्यावरती सर्व गोष्टी ठरलेल्या असतात. तेव्हा जाताना प्रिया तिथं हॉलमध्ये असते आणि मग सायली जी आहे ती प्रियाकडे येते आणि प्रियाला म्हणू लागते की तुला कळतंय का, म्हणजे कसं आहे माहितीये का, घरातल्यांना जाणवत होतं, मला तर माहितीच आहे तू कशी आहेस, पण आता घरातल्या सगळ्यांनाच समजायला लागलेलं आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकते. आज घरातल्यांना तू त्रासही द्यायला लागलेली आहे, तुझ्यामुळं आज पूर्णाई दुखावल्या गेलेल्या आहेत. या सगळ्याला तू जबाबदार आहे. हे सगळं बोलणं चांगलं नाहीये, तुझं जे वागणं चांगलं नाहीये. आता सगळ्यांच्या समोर तुझा खरा चेहरा लवकरच येणार आहे असं सायलीने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली रूममध्ये येते, तो बॉक्स आहे तो छान पद्धतीने जोडते आणि सायली म्हणत असते की खरंच ही आठवण किती गोड आहे, कारण आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी दिलेलं असतं, हे खरंच गोड असतं. हे त्या प्रियाला काय समजणार आहे, ते किती जपलं पाहिजे. पूर्णाई खरंच ती आठवण छान जपायच्या हे सायलीलाही माहिती आहे. आणि तेव्हा मात्र सायली जी आहे ती आता तो बॉक्स तयार करते, छान पद्धतीने जोडते आणि तो बॉक्स जो आहे तो घेऊन पूर्णाईंसाठी येते. मग पूर्णाजी डायनिंग टेबलवरती आलेले असतात नाश्त्यासाठी. तेव्हा सायलीने तो बॉक्स ऑलरेडी तिथे ठेवलेला असतो. मग पूर्णाजी आल्यावर तो बॉक्स पाहतात आणि म्हणतात की खरंच अगदी पूर्वी होता ना तसाच झालेला आहे हे बॉक्स, असं म्हणत त्या बॉक्सकडे त्या पाहू लागतात आणि तो बॉक्स जो आहे तो हातात घेतात आणि म्हणतात की अर्जुन, खरंच तुझ्या बायकोने आज मनही जपलेलं आहे आणि माझ्या मनातल्या आठवणी सुद्धा जपलेल्या आहेत, असं म्हणत पूर्णाजी जी आहे ती सायलीचं कौतुक करत आहे. खऱ्या अर्थाने पूर्णाजीने सायलीचं कौतुक केलेलं आहे आणि अर्जुनलाही भारी वाटतं. इकडे आता जे इन्स्पेक्टर एसीपी असतात रिटायर, त्यांच्याकडे अर्जुन आणि चैतन्य पोहोचलेले असतात आणि तेव्हा मात्र तिथे आल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही धक्का बसलेला असतो, कारण त्यांना कळलेलं असतं की हाच तो इन्स्पेक्टर आहे जो इकडे महिपतला मदत करत आहे. म्हणून दोघंही तिथे पोहोचलेले असतात आणि तिथे आल्यानंतर अर्जुन त्यांना म्हणतो की मला तुमच्याकडचा तो मेल पाहायचा आहे, तुमच्याकडे लोकेशन रिपोर्टसाठी मागणी केलेली होती. आता तो इन्स्पेक्टर रिटायर असतो आणि अर्जुनला तो त्याचा मोबाईल दाखवतो, पण त्याच वेळी अर्जुनचं आणि चैतन्याचं लक्ष त्या रूममध्ये तिथे ड्रॉवरमध्ये असलेल्या लोकेशन रिपोर्टकडे जातं. म्हणजे यांनी लोकेशन रिपोर्ट तर मागितले होते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी झालेल्या आहेत हे अर्णवच्या लक्षात येतं आणि तिथंच त्या ड्रॉवरमध्ये असलेले सेल्स कम्युनिकेशन तिथले जे रिपोर्ट आहेत ते सगळे त्यांना दिसत असतात आणि ते रिपोर्ट पाहिल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही धक्का बसलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सर्व जेव्हा घडत आहे तेव्हा अर्जुन आणि चैतन्य आता कशा पद्धतीने
हा जो ACP आहे त्याची वाट लावणार आहेत, कारण तो फक्त लाचखाऊ माणूस आहे हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.